नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी या चॅनलमध्ये मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ युनिट 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या कादंबरीवरचा आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित कादंबरीचा थीम पाहिलेली आहे. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही कादंबरी जे.बी. वर्णे या फ्रेंच नॉवेलिस्टने लिहिलेली आहे आणि ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची कादंबरी आहे. यामध्ये फिलिप फॉग, पास्पराउट, ऑडा, त्यानंतर डिटेक्टिव्ह फिक्स अशा प्रकारची महत्त्वाची कॅरेक्टर्स, महत्त्वाची पात्र आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परत एक गोष्ट लक्षात असू द्या, कागणे सर्स इंग्लिश गुरुजी मीन्स इंग्लिश लर्निंग इजी. फ्रेंड्स, let us discuss about in this video the plot of the novel around the world in 80 days. विद्यार्थी मित्रांनो, या प्लॉटमध्ये म्हणजेच कथानकामध्ये अराउंड द वर्ल्ड इन 80 days begins at the Reform Club in England with Phileas Fogg, Thomas Flanagan, Samuel Fontaine and John Sullivan sitting by a fireplace reading a newspaper. मुळात कथानक कुठून सुरू होतं, ही गोष्ट कुठून सुरू होते? या ठिकाणी हे जे काही कॅरेक्टर्स आहेत, फॉग आहे, थॉमस आहे, सॅम्युअल आहे आणि जॉन आहे, हे चारही मित्र एका ठिकाणी फायरप्लेस मीन्स सेकोटीच्या समोर बसून वर्तमानपत्र वाचत बसलेले आहेत. वी आर इंट्रोड्यूस्ड टू फॉग, अ व्हेरी प्रिसाइज मॅन हू रेग्युलर गोज टू द रिफॉर्म क्लब एव्हरी इव्हनिंग. आणि कथानकाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे, फॉग हे जे काही पात्र आहे हे प्रिसाइज म्हणजे अतिशय न्याय, अतिशय सोजवळ अशा प्रकारचं, सभ्य अशा प्रकारचं पात्र आहे, जो रिफॉर्म क्लबमध्ये दररोज संध्याकाळी जात असतो आणि अतिशय सुस्वभावी अशा प्रकारचं हे पात्र या ठिकाणी दिलेलं आहे. मग इथे नेमकं काय फॉगच्या संदर्भात आणि या सगळ्या मित्राच्या संदर्भात काय बोलणं होत असतं बघा. इथे काय दिलेलं आहे, ॲट अ रिफॉर्म क्लब फॉग, फ्लॅंगन, फॉलेंटिन, सलिव्हन आर टॉकिंग अबाउट द रिसेंट बँक रॉबरी. हे बसलेले असताना बँक रॉबरी याच्याविषयी ते चर्चा करत असतात. कुठंतरी एक बँक लुटलेली आहे, खाली चित्र दिलेली आहेत बघा. मी रॉबरी म्हणजे लुटणे, बँक लुटलेली आहे, बँकेवरती डाका पडलेला होता, त्याविषयी ते चर्चा करत असतात. दिस कन्व्हर्सेशन लीड्स टू अ वेजर. बोलता बोलता हे जे संभाषण आहे त्यांच्या एका बेटवरती जातं. एक बीट, वेजर मीन्स शर्यत पडणे, एक शर्यत, पैज लावल्या जाते आणि पैज ही साधी सुधी नसते बघा. फॉग इज क्वाईट शुअर दॅट ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days वाईल सलिव्हन डझंट बिलीव्ह इट कॅन बी डन. फॉग हा या मित्रांसोबत एक शर्यत लावत असतो ती की मी 80 daysमध्ये 80 दिवसामध्ये संपूर्ण जगाची सफर करेल आणि मी हरणारच नाही याच्यामध्ये. आणि सलिव्हन तो म्हणत असतो की माझा या गोष्टीवरती विश्वास नाही. सलिव्हन, फ्लॅंगन अँड फॉलेंटिन थिंक फॉग is not considering the unexpected. All of the men accepted the wager for the 20,000 pounds. आणि बघा, अशा प्रकारची शर्यत या ठिकाणी लागलेली आहे. जवळपास 20,000 पाऊंडची शर्यत लागलेली आहे आणि फॉग याचं म्हणणं आहे की मी डेफिनेटली शर्यत जिंकणारच. बघा पुढे तो काय करत असतो. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट अँड फ्रॉम देन वी see how fog goes around the world and
वी विटनेस द अमेझिंग ॲडव्हेंचर्स दॅट ही हॅज विथ हिज कंपॅनियन. आणि बघा या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारचे त्याला धाडस करावं लागलं प्रवासामध्ये फॉगला, कारण ही कथेची खरी सुरुवात इथं आहे. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट. संपूर्ण कथेची सुरुवात या ठिकाणी आहे. फॉग प्रवासाला सुरुवात करतो. संपूर्ण जगाचा प्रवास करायचा आहे त्याला, आणि कथेमध्ये त्याला अमेझिंग ॲडव्हेंचर्स, खाली चित्र मी दिलेले आहेत बघा अशा प्रकारचे धाडसाचे, त्याला खूप धाडस करावं लागलं. आपल्या मित्रमंडळीसोबत, कंपॅनियनसोबत तो चालत असताना त्याला सहज गतीने काही ठिकाणी अडचणीवर मात करता आली, तर काही ठिकाणी खूप अडचणी त्याला निर्माण होत गेल्या त्याच्या प्रवासामध्ये. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉग ट्रॅव्हल्स वाईल अदर सच प्लॉट्स मेअरली सपोर्ट द सेंट्रल थीम्स. आणि मुख्य कथानक जी काही आहे ते फॉगच्या पूर्ण प्रवासावरती आहे. तर काही प्रमाणामध्ये काही सेंट्रल थीम, काही प्रमाणामध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर वाईल अदर सच प्लॉट मेअरली सपोर्ट टू द सेंट्रल थीम. कारण ही जी काही गोष्ट आहे, फॉग हा प्रवास सुरू करत असतो आणि त्याला कोणत्या कोणत्या अडचणी येत असतात, त्या अडचणीवरती मात करून तो पुढे जात असतो. ही मध्यवर्ती कल्पना आणि मध्यवर्ती थीम जो काही आहे तो या ठिकाणी या कथेचा आहे असं म्हणता येईल. फिक्स. आता हे फिक्स नावाचे दुसरे एक कॅरेक्टर बघा, तो डिटेक्टिव्ह असतो. डिटेक्टिव्ह मीन्स जासूस आपण ज्याला म्हणत असतो. फिक्स वॉज अ डिटेक्टिव्ह फॉलोज फॉग ऑल ओव्हर. आता या फिक्सच्या कानावरती पडलेलं असतं की फॉग जो काही आहे तो खरा रॉबर आहे, त्यानेच बँक लुटलेली आहे. बघा इथे, ही बिलीव्ज दॅट फॉग इज द बँक रॉबर who has robbed a great sum from the Bank of England. आणि त्याला ठाम विश्वास पटलेला होता फिक्स नावाच्या जासूसला, डिटेक्टिव्हला, की फॉगने इंग्लंडमधून भरपूर बँका लुटल्या. तर रॉबर्ड मीन्स लुटणे, आणि हा खरा रॉबर आहे, हा लुटारू आहे. ही पुट्स ऑब्स्टॅकल इन फॉग्स पाथ इन जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम वेन एव्हर ही गेट्स द वॉरंट फ्रॉम इंग्लंड. आणि बघा, जिथं जिथं जाईल तो, ज्या ज्या देशामध्ये जाईल फॉग, त्या त्या देशामध्ये हा डिटेक्टिव्ह जातो आणि त्याला ऑब्स्टॅकल मीन्स अडचणी निर्माण करत असतो. आणि विशेष म्हणजे इंग्लंडवरनं फॉगच्या नावाचं एक वॉरंटसुद्धा आलेलं आहे. द सस्पिशन दॅट फॉग माइट बी अ क्लिअर जेंटलमन रॉबरी इज द सब थीम ऑफ द बुक अँड द ऑथर मेक द रीडर ऑल्सो सस्पिशियस. बघा, द सस्पिशन, संशय. खरं म्हणजे या ठिकाणी संशय कल्लोळ आहे. इथं कुठल्याही पद्धतीने फॉग याने बँक लुटलेली नव्हती. तो खरं म्हणजे अतिशय हुशार माणूस होता, अतिशय जेंटलमन होता, सभ्य माणूस होता. परंतु त्याला रॉबर काही प्रमाणात या गोष्टीमध्ये ठरवण्यात आलं. ही जी काही आहे हे एक सब थीम याला आपण म्हणता येईल, एक उपसारांश जो काही याचा जो आहे कादंबरीचा, तो या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात लेखक म्हणतात की हा अशा प्रकारचा घटक आहे. द ऑथर मेक द रीडर ऑल्सो सस्पिशन. आणि लेखकाने बघा, वाचकांना हळूहळू जसा वाचक पुढे ही कादंबरी वाचत जातो तसं तसं वाचकाच्या मनामध्ये सुद्धा एक संशय निर्माण होतो सस्पिशियन्स फॉगविषयीचा. आणि पासप्राउट टू वॉन्डर वेदर हिज मास्टर माइट बी अ रॉबर दो इन हिज हार्ट ही हॅज ॲम्पल ट्रस्ट इन फॉग्स इंटेग्रिटी. आता या ठिकाणी जो एक व्यक्ती आहे, आणखी मित्र जो आहे फॉगचा, पासप्राउट जो काही मित्र आहे, त्याला आश्चर्य वाटलं. त्यालासुद्धा मध्ये मध्ये डाऊट आला, खरोखरच आपला बॉस जो आहे, आपण त्याला मुखिया मानतो फॉग, हा अशा पद्धतीने रॉबर होऊ शकेल का? परंतु त्याला विश्वास त्या गोष्टीवरती वाटत नाही, कारण त्याच्या मते ही हॅज ॲम्पल ट्रस्ट फॉग्स इंटेग्रिटी. फॉगचा जो खरेपणा आहे, फॉगचा जो निर्मळपणा आहे, त्या निर्मळपणावरती ॲम्पल मीन्स भरपूर प्रमाणात, ट्रस्ट मीन्स विश्वास या ठिकाणी आपल्या मित्राचा फॉगवरती होता. आणि अशा पद्धतीने बघा, जशी जसं कथानक हे पुढे पुढे जात असतं तसं तसं हळूहळू या गोष्टीमधला इंटरेस्ट जो आहे वाचनाचा तो हळूहळू वाढत जातो मित्रांनो.
बघा या प्लॉटच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपण जर पाहिलं तर इथं शेवट चांगला होतो फॉग जो आहे त्या फॉगचा. कशा पद्धतीने शेवट चांगला होतो? द प्लॉट मूव्ज अहेड विथ फॉग स्ट्रायव्हिंग थ्रू द व्हेरियस ऑब्स्टॅकल टू रीच लंडन इन टाईम. आणि प्लॉट कसा कसा पुढे जात असतो, कथानक कसं कसं पुढे जात असतं? फॉग स्ट्रायव्हिंग, फॉग खूप प्रयत्न करत करत, ऑब्स्टॅकल म्हणजे अडचणीवरती मात करत करत तो लंडनला सरतेशेवटी पोचतो. जी वेळ दिली होती, जी शर्यत लावलेली होती मित्रासोबत, त्या शर्यतीच्या मुळे तो अतिशय धडपडीने प्रयत्न करत असतो आणि सरतेशेवटी तो लंडनमध्ये पोचतो सुद्धा. कुठून कुठून तो प्रवास करत असतो? ही गोज थ्रू द ब्रिंडिसी, सुएज, बॉम्बे नाव इन मुंबई, देन कलकत्ता नाव इन कोलकाता, हाँगकाँग, योकोहामा, सन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अँड लिव्हरपूल. बघा वेगवेगळ्या देशामधनं तो प्रवास करतो आहे. भारत असेल, भारतातल्या मुंबई शहर, कलकत्ता शहर, हाँगकाँग आहे, योकोहामा आहे, या वेगवेगळ्या प्रकारच्या शहरामधनं तो प्रवास करत 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 शेवटी तो लंडनला पोचत असतो. फिक्स अरेस्ट फॉग ॲट लिव्हरपूल अँड दिस डिलेज फॉग अ बीट. आणि या ठिकाणी बघा फिक्स काय करत असतो, जो डिटेक्टिव्ह आहे, गुप्तहेर आहे, तो लिव्हरपूल या शहरामध्ये त्याला अरेस्ट करत असतो, अटक करत असतो. परंतु ही गोष्ट कशा पद्धतीची आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी थोडासा उशीर झाला. डिले फॉग अ बीट. आता इथे जी काही आहे, कारण तो उशीर का झालेला होता, त्याला फिक्सने जर आधीच अरेस्ट केलं असतं तर फॉगची शर्यत पूर्ण होऊ शकली नसती, फॉग हा लंडनमध्ये पोचू शकला नसता. आणि म्हणून अटक करायला थोडासा उशीर झाला. कारणं त्याची वेगवेगळी होती. He thinks that he has missed the deadline and hasn't reached London in time when in reality he reached a full day earlier. आणि फॉगच्या मनामध्ये एक चिंता होती. जर जी डेडलाईन दिलेली होती, जे शेवटची तारीख दिलेली होती शर्यतीची, की मी या तारखेच्या आत लंडनमध्ये येईल, आणि खरोखर जर मी गेलो नसतो तर काय झालं असतं? फॉग हा शर्यत हारला असता. आणि म्हणून फॉगने मात्र जे काही काम केलं होतं, अडचणी खूप आल्या, प्रचंड प्रमाणामध्ये अडचणी आल्या त्याला. ॲक्च्युली त्याला रॉबर ठरवल्या गेलं, त्याला अटक करायचं ठरलेलं होतं. परंतु तो फिरून फिरून पुन्हा लंडनला येतो आणि आपली शर्यत पूर्ण करत असतो मित्रांनो. दस फॉग विन्स द वेजर. आणि फॉगने अशा पद्धतीने, वेजर मीन्स बेट, पैज जिंकलेली होती, शर्यत जिंकलेली होती. इन द कोर्स ऑफ हिज ट्रॅव्हल्स ही फाइंड हिमसेल्फ वर्दी, चार्मिंग अँड ब्युटिफुल वाईफ टू. आता प्रवासामध्ये काय झालं होतं बघा, त्याने काय काय कमावलं होतं प्रवासामध्ये. प्रवासात त्याच्या मते मी कमावलेलं जे होतं ते अतिशय वर्दी, योग्य अशा प्रकारची, चार्मिंग, अतिशय मोहक अशा प्रकारची, आणि ब्युटिफुल, अतिशय सुंदर अशा प्रकारची पत्नी त्याला मिळालेली होती. बघा या ठिकाणी चित्रसुद्धा मी तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे. आणि म्हणून सुंदर अशा प्रकारची पत्नी त्याला मिळालेली होती. म्हणून त्याने म्हटलं की मी शर्यत तर जिंकलोच आहे, माझ्या आयुष्याची शर्यतसुद्धा मी जिंकलेलो आहे, कारण यामध्ये मला माझी मोहक, अतिशय सुंदर आणि अतिशय लायबल, एक सुटेबल आणि मला साजेशी अशा प्रकारची पत्नीसुद्धा या प्रवासामुळे मला मिळालेली होती.